श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट हे गाव शांत आणि पवित्र गाव. त्या गावामध्ये गणू नावाचा एक गरीब पण भक्तिमान माणूस राहत होता. त्याचे जीवन कठीण होते. घरामध्ये अन्नही नव्हते, हातामध्ये काम नव्हते, मनामध्ये खूप चिंता होती. पण त्याचा श्री स्वामी समर्थांवरती अटूट विश्वास होता. दररोज सकाळी लवकर उठून गणू गावाबाहेरील वडाच्या झाडाखाली जाऊन स्वामी नामांचा जप करत असे. एक दिवस खूप दुःखी मनाने स्वामींची प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यात अश्रूही होते. गणू स्वामींना म्हणाला, स्वामी, मला तुमचा आधार हवा आहे. माझे संपूर्ण आयुष्य अंधारात गेले आहे. अचानक त्या ठिकाणी एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. वातावरण शांत आणि दिव्य झाले. त्या प्रकाशातून एक तेजस्वी आणि दयाळू व्यक्ती प्रकट झाली. ते म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि डोळ्यामध्ये अपार प्रेम होते. स्वामी गणूला म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. स्वामींनी गणूच्या डोक्यावर हात ठेवला. गणूचे दुःख काय जसे काही नाहीसे झाले. त्या दिवसापासून गणूच्या जीवनात एक वेगळा बदल घडला. त्यावेळी गणूला वेगळी शांतता आणि आनंद जाणवला. त्याला काम मिळाले, घरामध्ये सुख आणि समाधान आले. पण त्याच्या जीवनात एक सर्वात मोठा बदल अजून एक घडला. त्याचा विश्वास स्वामींवरती अजून पक्का झाला. मित्रांनो, या कथेतून तात्पर्य असे निघते, खरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी आपल्या भक्ताच्या मदतीला नेहमी प्रकट होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी. एका भक्ताचा आपल्या गुरुवरती अटूट विश्वास. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.